लग्न, नातं आणि आपली वास्तू ह्याचं एकमेकांशी कसं कनेक्शन आहे? 100% संबंध आहे. म्हणजे माझ्या 20 वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्ही तीच वास्तू घेता जी तुमच्या कुंडलीने अधोरेखित केलेली आहे. आणि तुम्हाला तेव्हाच बुद्धी होते वास्तू कन्सल्टंटला बोलवायची जेव्हा तुमची घेऊन झालेली आहे, भोगून झालेली आहेत, आता नवीन घ्यायची आहे आणि तुमची ग्रहदशा चांगल्या ग्रहाची आली आहे किंवा तुम्हाला लाभणाऱ्या ग्रहाची आली आहे, तर तुम्हाला ती बुद्धी होते. म्हणजे मी किंवा माझ्या सदृश कोणीतरी, आणि मग तुमच्या आयुष्यात त्या चांगल्या गोष्टी ऍड व्हायला लागतात. 100% होते. तर मी तुम्हाला एक सांगते, नॉर्मली हा भाग असा आहे की साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय कोणचा बेडरूम असेल तर फॅमिली म्हणजे कपल्सने, आणि त्यातल्या त्यात नवीन लग्न झालेल्या कपल्सने तर वापरूच नाही. बेडरूमच्या आत गेल्यावर फक्त तलवारी निघतात. हा अनुभव आहे. नॉर्मली असं म्हणतात की बेडरूमच्या आतमध्ये गेल्यावर तुमच्या मनाची दारं उघडली पाहिजे. तिथे तलवारी निघावल्यावर, कारण तिथे ती इगोची मंगळाची जागा आहे, इगोची जागा आहे. भले तिथे शुक्र असेल तरी तो शुक्र त्याच्यासाठी कामाचा नाहीये, तो शुक्र यंग जनरेशन साठी कामाचा आहे. म्हणजे 15-20 वर्षाचे, 20-25ची मुलं त्यांना तिथे बसवा, बॅचलर्स असतील. एक्झॅक्टली. मग तुम्हाला हे जेव्हा साधता येतं ना, तेव्हा वास्तू खूप चांगले परिणाम करते. आता तुम्ही प्रश्न विचारलात ना, याचाच अजून एक मी तुम्हाला संदर्भ देते की कुंडली बदलण्याचे अधिकार आपल्याला आहेत का? नाही. पण घर बदलण्याचे अधिकार स्वामींनी दिलेत. आता ह्या 30% मध्ये ना, त्या कुंडलीच्या 70% पैकी या 30% मध्ये जर तुम्ही वास्तू सदृश्य किंवा जसं इतर शास्त्र आहेत, न्यूमरोलॉजी. आता मी न्यूमरोलॉजी मुद्दाम का सांगते माहितीये? तुम्ही आजकालची नावं बघा बरं. म्हणजे काही नावं तर मी इथे घेऊ पण नाही शकत आहे पॉडकास्टवर. का घेतलेत? कारण आमच्या दोघांच्या नावाचं 3-3 अक्षरं जोडली आहेत. अरे पण त्याचं मिनिंग काय होतं? त्याची ऊर्जा, त्याचे व्हायरल रील्स पण आपण इंस्टाग्रामवर बघतो. एक्झॅक्टली. कारण याचं आहे, पूर्वी बघा विष्णू सहस्त्रनाम आहे, म्हणजे विष्णूंनी 1000 नावं दिली आहेत. ललिता देवीने 1000 नावं दिली आहेत. तुम्हाला अजून कमी दत्तगुरूंची 1000 नावं आहेत, स्वामींची 1000. तुम्ही कुठलेही देवत्व उचलून घ्या, शिवांची, सगळ्यांची 1000 नामावली दिलेली आहेत. का केली असतील? त्यांना माहिती होतं कलियुगातले लोक जर समजा त्यांनी डोकं लावायच्या आधी त्यांच्याकडे थोडंफार तरी काहीतरी पाहिजे. बघा ना तुम्ही, सुरेश, महेश, ही जी सगळी नावं होती, कोणाची नावं आहेत? विष्णूंची नावं आहेत. अनावधानाने का होईना, पण मी सुरेश म्हणते तर माझ्या तोंडून देवाचं नाव निघतंय, हे ना. मग या नावांचं आपण कसं होतं, मी मगाशी म्हटलं, आपण इंग्लिश शब्द वापरले की जरा स्टँडर्ड वाढतं की नाही, आपलं छान वाटतं आपल्याला, है ना. अदरवाईज आपण म्हणतो की अरे काय सुरेश, है ना. आता मी नावं नाही घेत कारण कोणीतरी दुखावलं जाऊ शकतं, पण अशी नावं आहेत की त्याच्यात इतकं यान लावलंय की कळत नाही त्या मुलाला ती. कारण काय होतं, त्याने त्या मुलाची एनर्जी लिटरली अशी ड्रॅग होते, मी बघितलंय. मग आता ते समजा 12-15 वर्षाचं मूल असेल तर नाव चेंज करणं नेक्स्ट इम्पॉसिबल. पण मी नक्की सांगते, 4-5 वर्षाचं मूल आहे, तुम्हाला वाटतंय की आपलं काहीतरी चुकलंय, तर अखंड नाव बदला, गरजेचं आहे. ते पुढे आयुष्यात जाऊन त्यांना खूप ऍड व्हॅल्यू करणार आहे. मग अशा वेळेस या सगळ्या शास्त्रांचा थोडा भाग घेतला आणि आपल्या आयुष्यात स्वामींनी जे 30% दिले आणि त्याचे जर 50 झाले तर फाईट करायला सोपं होईल की नाही? बरोबर. हा फायदा होतो. आणि मी 30% नेहमी असं, म्हणजे मी नेहमीच म्हणते असं की तुम्ही बघा, तुमच्या शरीरात 70% पाणी आहे, जगात 70%, एक ऍव्हरेज बद्दल आपण बोलू. जर एक सूर्य, एक चंद्र जगातल्या 70% पाण्यावर परिणाम करतो, तुमच्या शरीरावर पण करतो, तसंच या 30% एनर्जीवर पण काम करतो. तुम्हाला त्या 30%ची एनर्जीचं सोनं करून कशी वाढवायची याच्यावर काम केलं की आयुष्य सुखावं होतं. आणि त्यामध्ये या सगळ्या शास्त्रांचा थोडा भाग आपण आपल्या आयुष्याच्या चांगल्या गतीसाठी ऍड व्हॅल्यू केला तर नक्कीच फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे वास्तू म्हणा किंवा डाउजिंग शास्त्र आहे किंवा ह्या वेगवेगळे शास्त्र आहेत, या सगळ्या शास्त्रांचा मनुष्याच्या आयुष्यावर, व्यक्तिमत्वावर, विचारांवर परिणाम होतो.